एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आय एम गोइंग टू शो यू ऑल व्हॉट्स इन माय ऑफिस बॅग. तर मी फर्स्ट सांगते मी का हा व्हिडिओ बनवते. तर काय झालं ना, त्या दिवशी माझ्या मम्मीने अशीच रँडमली माझी बॅग उचलली अँड शी वॉज लाईक, एवढं काय भरून ठेवतेस बॅगेमध्ये, एवढी का जड आहे बॅग तुझी. तर मग मला पण असं वाटलं, अरे हां काय आहे माझ्या बॅगमध्ये एवढं जड, आणि मी रोज एवढं सगळं कॅरीसुद्धा करत असते. तर आय थॉट, आणि ही बॅग मला माझ्या सिस्टरने गिफ्ट केलेली ऑन माय बर्थडे. तर तेव्हापासून म्हणजे लास्ट डिसेंबरपासून मी ही बॅग यूज करते, आणि तेव्हापासून मी ही कधीच क्लीन केली नव्हती बॅग. तर मी असा विचार केला, वाय नॉट टू शो यू ऑल, आणि त्याचबरोबर क्लीन पण होऊन जाईल. त्यामुळे मी आज दाखवते तुम्हाला माझ्या बॅगेत काय आहे. वन मोर थिंग गाईज, जस्ट फॉर द सेक ऑफ द व्हिडिओ मी कुठलीच गोष्ट अशी जबरदस्ती भरली नाही आहे बॅगेत. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. सो या, विदाउट फर्दर अडू लेट्स डाईव्ह इन टू माय बॅग. या बॅगेला एकच कंपार्टमेंट आहे. बॅग स्लाइटली एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे. जर मी कदाचित घेतली असती तर मी एवढी एक्सपेन्सिव्ह बॅग कधी परचेससुद्धा केली नसती. बट या, गिफ्ट आहे. फर्स्ट मला दिसतंय बॅगेत इज माय लंच बॅग. ही मी क्यूट वाटते राईट. ही बॅग मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली. समथिंग अराउंड 150च्या आतच आहे, मला एवढं काही लक्षात नाही आहे. बट या, ती बॅग मी याच बॅगेत नेहमी ठेवते, बिकॉज सकाळी ना लंच पॅक करताना घाई होते, मला लवकर उठायची सवय नाही आहे. तर मग शोधत राहावं लागतं इकडे तिकडे. मग त्यापेक्षा मी घरी आल्यावर पण लंच जेव्हा अनपॅक करते तेव्हा मग मी बॅगेतच भरून ठेवते ती बॅग. नेक्स्ट आहे डायरी. डायरी मला रोज सगळीकडे कॅरी करायची गरज नसते. बट द थिंग इज, मी ना माझ्या डायरीमध्ये कधी कधी माझ्या पर्सनल गोष्टी पण लिहिते, आणि आय एम व्हेरी कॉन्फिडेन्शियल दॅट वे. आय डोंट फाइंड द राईट वर्ड. बट या, मला आवडत नाही दुसऱ्यांनी माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे काय नाही, या एनिथिंग आय एम प्लॅनिंग समथिंग, जे काय लिहिते मी ते दुसऱ्याने येऊन बघावं. त्यामुळे मग मी ही ऑफिसमध्ये डेस्कवर अशीच कधीच ठेवत नाही, माझ्या बॅगेतच असते. ॲक्च्युली ही आहे ऑफिसचीच, बट मी कधी कधी माझं पण लिहून टाकते त्यात. सो या, नेक्स्ट आय हॅव इज बुक. ओके, आता ही बुक बघून तुम्हाला असं वाटेल की आय लव्ह रीडिंग, बट तसं काही नाही आहे. इनफॅक्ट माझं यावर्षीचं रिझॉल्युशनसुद्धा होतं टू स्टार्ट रीडिंग, म्हणून मग ही बुक मी ठेवलेली. आणि ही बुक आय गेस माझ्या सिस्टरची आहे. ती सध्या ही रीड करत नव्हती, तर मग मीच घेतली ती रीड करायला. सो या, ही बॅग आहे. नेक्स्ट आहे हे वॉच. कॅशिओचं वॉच आहे. अगेन जसं मी सांगितलं, मला सकाळी लवकर उठायला आवडत नाही, म्हणून मग मी हे वॉच पण माझ्या बॅगेतच ठेवते आणि मग ऑफिसला गेल्यावर वगैरे घालते. खूप छान वॉच आहे, माझं सगळ्यात फेवरेटवालं वॉच आहे. एकदम विंटेज कॅशिओचं आहे, एकदम विंटेज फिलिंग देतं, आणि कशावर पण लगेच सूट होतं. सो या, म्हणून ते आहे. आणि स्पेशल एडिशन आहे हे. तुम्ही वेबसाईटवर वगैरे पण चेक केलं तर सारखं अवेलेबल नसतं, खूप वेळा हे आउट ऑफ स्टॉकच असतं. आणि हे मला माझ्या एका फ्रेंडने गिफ्ट केलेलं माझ्या बड्डेला. मला खूप टाईमपासून हे घ्यायचं होतं, पण मग असं चाललेलं की घेऊ की नको, एवढं इन्व्हेस्ट करू की नको, बिकॉज ऑलरेडी माझ्याकडे एक डिझायरचं पण वॉच होतं आणि एक जोकर अँड विचवालं पण वॉच होतं. तर मला अशी काही गरज नव्हती वॉचची, बट मला हवं होतं खूप टाईमपासून, आणि शेवटी ते माझ्या एका फ्रेंडने गिफ्ट केलं म्हणून. आणि हे वॉच कशावर पण लगेच सूट होतं, तर मला खूप आवडतं, म्हणून मग मी हे माझ्या बॅगेतच ठेवून देते नेहमी. पुढे बघूया काय आहे बॅगेत. कोंब. सगळ्याच गर्ल्सच्या बॅगेत आय गेस असते ही, मी काय नवीन नाही आहे. सो माझ्या पण बॅगेत आहे ती. नेक्स्ट आहे पर्स. पर्समध्ये काय नाही, मी मोस्टली माझे कार्ड्स ठेवते आणि थोडीशी कॅश, बस दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. आणि ही पर्स पण मला माझ्या बॅगवरच मिळालेली. सो या, नेक्स्ट आहे हा पाऊच. आता तुम्हाला हा पाऊच बघून पण असं वाटेल की हा कसला पाऊच आहे. तर यात मी माझे सगळे सॅनिटरी नॅपकिन्स, पॅन्टी लायनर्स वगैरे सगळे ठेवून देते. याच्या आधी मी पॅड कवर यूज करायचे, ते मी आय गेस माझ्या ऑफिसमध्येच ठेवून दिलं आहे, आणि हे मी ट्रॅव्हलिंगसाठी कॅरी करते.
तर कधी कधी कसं होतं ना, टॉयलेटला वगैरे जाताना असंच हातातून घेऊन जायला लाज वाटते. आणि वेअर आय वर्क तिथे 85% ऑफ द पीपल आर मेल्स ओनली. तर ॲक्च्युली लाज नाही वाटली पाहिजे, बट ते कधी कधी वियर्ड वाटून जातं. त्यामुळे मग हे असं कशातून तरी कॅरी केलं तर एवढं दिसण्यात पण येत नाही आणि कोणाला समजत पण नाही. सो म्हणून वन मोर थिंग, हे बघून मला कळलं असेल पीपल अराउंड मी आर व्हेरी सेफ. नेक्स्ट आहे हा पाऊच. आय वॉज सपोज टू कीप कॉईन्स इन इट. मी म्हणून हा बाय केलेला बिकॉज मला सारखं ना असं सुट्टे पैसे पर्समधून बॅग ओपन करून त्यात पर्स काढून पर्समधून कॉईन्स काढायला खूप कंटाळा करायचे मी. आय एम व्हेरी लेझी दॅट वे. म्हणून मग मी हे छोटंसं क्यूट असं पाऊच केलेला, बट आय गेस मी कधी त्यात ठेवलंच नाही. ओ, कॅश आहे यात गाईज, कॅश पण आहे आणि कॉईन्स पण आहेत. आय थॉट मी फक्त इयरिंग्स ठेवते यात, बट नाही, यात कॉईन्स सुद्धा आहे, कॅश सुद्धा आहे. नेक्स्ट आहे माझ्या बॅगेत क्लच. गर्ल थिंग्स सगळ्यांकडेच असतात. पुढे आहे माझ्या बॅगेत मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. हे सिम्पलचं मॉइश्चरायझर आहे, एकदम हँडी आहे म्हणून मी ते माझ्या बॅगेत ठेवलेलं होतं. आणि हे मला कशावर तरी फ्रीबी मिळालेलं म्हणून, आणि हे खूपच हँडी होतं, छोटूसं होतं, मला क्यूट वाटलेलं म्हणून मग मी ते माझ्या बॅगेत ठेवलं. मी असं बघायला गेलो तर सिम्पलचं यूज नाही करत, मिनिमालिस्टचं यूज करते. बट हे एवढं छोटूसं होतं, क्यूट होतं म्हणून मग मी बॅगेत ठेवलं की आउटडोअर कधी असेल तर यूज करायला लगेच बरं वाटतं म्हणून. आणि सनस्क्रीन ही तर माझ्या बॅगेत असतेच, नेहमीच असते. डर्माकोची सनस्क्रीन आहे. घरातून निघताना तर ऑब्व्हियसली लावून निघतोच आपण, पण मग बाहेर गेल्यावर पण 3-4 तासांनी जेव्हा जातो इफेक्ट सनस्क्रीनचा निघून, तेव्हा त्यासाठी म्हणून मग मी ही बॅगेत ठेवून देते. पुढे आहेत पॉड्स. पॉड्ससोबतच मी चार्जर सुद्धा ठेवते, बट आता वीकेंड आहे म्हणून चार्जर बॅगेच्या बाहेर आहे, नाहीतर ह्याच्यासोबत चार्जर सुद्धा असतं. पुढे आहे माझे कॉन्टॅक्ट लेन्स आणि सॉल्युशन. तर हे आहेत बॅगेत. मला चष्मा रोज ऑफिसमध्येच मी फक्त चष्मा यूज करते, ऑफिसच्या बाहेर मी कधीच चष्मा यूज करत नाही. म्हणून मग कधी कधी असं होतं ना, ऑफिसच्या नंतर लगेच असं प्लॅन्स होतात कुठेतरी जायचे, तर तेव्हा मला चष्मा वगैरे वेअर करायला आवडत नाही. म्हणून मग मी लेन्स आणि सॉल्युशन ठेवते बॅगेत. जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी ते वेअर करते. आणि मी ऑफिसमध्ये कधी लेन्स यूज नाही करत बिकॉज मग ते स्क्रीनसमोर ना आईज खूप ड्राय होऊन जातात आणि मग एवढं इरिटेशन वगैरे ते सहन करण्यापेक्षा आय प्रिफर युजिंग ग्लास ओनली. नेक्स्ट आहेत माझे ग्लेअर्स. हे मला रस्त्यातून जाताना वगैरे कधी जास्तच ऊन वगैरे असलं की लागतात. याच्यासोबत स्कार्फ पण असतो, पण आज संडे आहे आणि स्कार्फ धुवायला आहे म्हणून तो बॅगेत नाही आहे आज. नेक्स्ट आहे लिप बाम्स. निव्हियाचे लिप बाम्स. मी ना ऑब्सेस्ड आहे माझ्या लिप केअर्स बरोबर. माझ्या बॅगेत ना सगळ्यात जास्त गोष्ट जर कुठली दिसेल तर ते माझे लिप प्रोडक्ट्सच असतील. हे निव्हियाचं वॉटरमेलन फ्लेवरमध्ये आहे आणि हे केवढं संपलंय बघा, एवढंच उरलंय. मला हे ऑर्डर करावं लागेल. माझं एकदम गो टू लिप बाम आहे, मला खूप आवडतं. आणि हे निव्हियाचं चेरी फ्लेवरमध्ये. मी स्वॉच करून दाखवते. तुम्ही बघू शकता थोडासा असा लिटल रेड कलर येतो, तर मला खूप छान वाटतं. आणि त्याच्यापेक्षा भारी आहे हे वॉटरमेलनवालं. याला एकदमच माझ्या ओरिजिनल लिप्सचाच कलर आहे, त्यामुळे मला हे खूप आवडतं. सो हे दोन आहेत, अजून पण असतील आय गेस फ्लेवर्स. एज आय सेड लिप केअर. कधी कधी ना यू डोंट फील लाईक युजिंग फ्लेवर्ड लिप केअर्स ऑन युअर लिप्स, तर तेव्हासाठी मग मी हे ठेवून देते हिमालयाचे लिप बाम्स. थोडेसे याच्याने ना थोडे जास्तच लिप्स मॉइश्चराइज्ड वाटतात, तर त्यामुळे भारी वाटतं. सो आहे हे पण अगेन हे संपलेलं आहे आणि हे नवीन आहे. नेक्स्ट आय हॅव इज दिस एट्यूडचं लिप टिंट.
एवढं भारी लिप टिंट आहे हे. म्हणजे मी एक नायका हॉल शूट केलेला आणि त्यात मी या प्रोडक्टची एवढी तारीफ केली आहे, बट मी तो कधी पोस्टच नाही केला, त्यामुळे मग तुम्हाला माहीतसुद्धा नसेल. बट गाईज मस्ट ट्राय प्रोडक्ट आहे. म्हणजे एवढा भारी आहे ना. मला जास्त लिपस्टिक्स वगैरे यूज करायला आवडत नाही, बट मी स्वॉच करून दाखवते तुम्हाला. यू कैन सी एकदम नॅचरल कलर देते. दिस इज इन द शेड आय गेस या डस्टी बेज. थोडंसं स्लाइटली एक्सपेन्सिव्ह आहे, बट मला कळत नाही, म्हणजे माझ्याकडे खरंच वर्ड्स नाही आहेत यासाठी. एवढं छान आहे ना, एकदम असं लॉंग लास्टिंग आहे, लिप्सवर असं हेवी फील नाही होत आणि जो नॅचरल कलर देतं ना, त्यामुळे मी या प्रोडक्टने खूप इम्प्रेस आहे. हे ॲक्च्युली माझ्याकडे 2 आहेत. मी एक घरासाठी ठेवलं आहे आणि हे आउटडोअरसाठी ठेवलं आहे. सो म्हणून हे माझ्या बॅगेत आहे. नेक्स्ट बघूया आपण. माझ्या बॅगेत आहेत डॉक्टर रशलचे वेट टिश्यूज. ऑफिसमध्ये कधी कधी लागतात, सो या म्हणून ते माझ्या बॅगेत आहेत. रबर, केस टाय वगैरे करायला. माझ्या बॅगेत नीलगिरी ऑइल पण आहे. मला ना सायनस आहे, तर कधी कधी असं जास्त डस्ट वगैरे झाली अराउंड की मग एखादं नोज ना असं लगेच चोक होऊन जातं, तर मग हे यूज केलं की लगेच असं बरं वाटतं, म्हणून मग मी ते माझ्या बॅगेत नेहमीच ठेवते. नेक्स्ट आहे फायलर. माझे नेल्स बघा, तर कधी कधी ना हे मोठे आहेत, तर ते कधी कधी लगेच असे तुटतात वगैरे कशात पण अडकून. तर मला असं असतं ना, जेव्हा ते असं होतं तुटतं वगैरे, तिथल्या तिथेच लगेच झालं पाहिजे नीट. मग मी ते फायलर ठेवतेच नेहमी सोबत, लगेच करून मोकळी होते. सो या म्हणून हे फायलर आहे माझ्यासोबत. फायलर सोबतच नेल कटर पण आहे. अगेन सेम थिंग, लगेच कापायला वगैरे लगेच. मला असं असतं की माझे नेल्स लगेच डन झाले पाहिजेत, जास्त असे राहिले नाही पाहिजेत, मग म्हणून मग मी ते ठेवतेच सोबत. नेक्स्ट आय हॅव आर कीज. आता या कीज बघून तुम्हाला असं वाटेल की या घराच्या कीज आहेत, तर नाही, या घराच्या कीज नाही आहेत. माझं ड्रेसिंग टेबल दिसत असेल तिकडे, ही त्याची की आहे आणि मला माहीत नाही ही माझ्या बॅगेत काय करते. चुकून वगैरे ठेवली असेल आणि मी काढायला वगैरे विसरली असेल. ॲक्च्युली 2 कीज मिळालेल्या, तर एक मला वाटतं त्यालाच लावलेली आहे आणि एक माझ्या बॅगेत आहे. ही आता मला काढून ठेवली पाहिजे बाहेर. आणि याच्यासोबत मी क्यूट किचन पण लावलेलं. सो या कीज आय गेस ऑलमोस्ट झालंय सगळंच. पेन किलर्स आहेत माझ्या बॅगेत. पेन किलर सोबतच मी बँडेज पण ठेवते माझ्या बॅगेत. आता ते नाही आहेत बिकॉज रिसेंटली मी चप्पल चेंज केलेली आणि ही चप्पल मला जास्त लागत नाही या पायाला. सो म्हणून मग मला बँडेजची गरज लागत नाही आणि मग म्हणूनच माझ्या बॅगेत नाही आहेत बँडेज. नाहीतर मग माझ्या बॅगेत खूप जास्त बँडेज असायचे. आणि हे लास्ट आहे नेसकॅफे. हे मला वाटतं मला कशावर तरी फ्री मिळालेलं, आय डोंट रिमेंबर, बट या. आणि मला ब्लॅक कॉफी पियाची खूप जास्त सवय आहे. एक्सपायरी फेब्रुवारी 26, म्हणजे मी ही पिऊ शकते. मी आजच करून पिईन. एवढे दिवस मला माहीत नव्हतं माझ्या बॅगेत आहे म्हणून ती राहिली आहे. सो एवढं सगळं होतं माझ्या बॅगेत. मला कॉमेंट करून नक्की सांगा की यातली कुठली गोष्ट तुम्हाला अननेसेसरी वाटली आहे माझ्या बॅगेत आणि कुठली गोष्ट तुम्ही पण भराल तुमच्या बॅगेत. आणि या दॅट वॉज इट. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ टिल द एंड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.